दिसतंय? हे आपले आहेत महाजन काका, जे की थेरपीला येत आहेत आपल्या इकडे. काका आलेले आहेत MP वरून. तर काकांचा एक अनुभव आपण ऐकून घेऊया, की काकांना थेरपीला आल्यापासून काय पद्धतीने फरक पडलेला आहे. तर काका तुमचं पहिलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव मधुकर महाजन आहे. मी अच्छा. मध्य प्रदेश बुरहानपूरहून आलेलो आहे. हां. येथे माझा मुलगा पुण्यात जॉब करतो. त्याच्याकडे अच्छा. मी सध्या राहून थेरपी घेत आहे. मला मणक्यात गॅप आहे आणि गादी सरकलेली होती. डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशन शिवाय काही पर्याय नाही. बरं, मणक्यामध्ये गॅप आहे. किती गॅप आहेत काका तुम्हाला मणक्यामध्ये? म्हणजे जे 5 नंबर आणि 4 नंबर या 2 मणक्यांमध्ये जास्त गॅप आहे. बरं काका, हा गॅप तुम्हाला त्यामुळे केव्हापासून आहे? मला जवळ 7 एक महिने झाले. 7 एक महिने झाले. मी याच्यावर डॉक्टरी उपचार खूप केले. आधी औषधही घेतले. 3-4 महिने औषध पण खाल्ले. 3-4 महिने औषधं केली. जेव्हा MRI केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. बरं, आता ऑपरेशन करायचं मला तुम्हाला कुठे सांगितलं? MP मध्ये सांगितलं की इथं सांगितलं होतं ऑपरेशनसाठी? MPतच सांगितलं होतं. MPत सांगितलं होतं. आमच्या MPत पण आहे मोठं हॉस्पिटल. ओके. त्यांनी इंदोर वगैरे आहे. त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं की तुम्ही ऑपरेशन करून घ्या. त्यामुळे मग एक वेळा तुमचं हे होईल. पण मला असं बरेचशा लोकांनी सांगितलं की ऑपरेशन करून की पुन्हा हा त्रास होतो म्हणून. बरं काका, काय काय त्रास व्हायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये? हे 5-6 महिन्यामध्ये काय फेस केलं तुम्ही? मला सकाळी उठून जेव्हा आपण झोपून तेव्हा हे माझे बॅक पूर्ण भरलेलं राहत. म्हणजे चालायला सुद्धा त्रास आणि व्हायचा. एकदम सरळपणे उभं राहत राहत आणि आपण असं खाली लपू पण नाही शकत होतो. मागता पण येत नव्हतं. बरं काका, या त्रासाबद्दल अजून काय काय त्रास आहे तुम्हाला? त्रासासोबतच एक म्हणजे अपचनचा फार त्रास होतो. म्हणजे पोटासंबंधी अपचनाचा त्रास. हा त्रास केव्हापासून आहे? हा तर बरेच वर्ष म्हणजे सांगू शकत नाही आपण, अशा पद्धतीने इतका जुना त्रास आहे. बरं, आपण सेंटर तुम्ही केव्हापासून जॉईन केलं काका? मग सेंटर मी एप्रिल पासून 1 एप्रिल पासून जॉईन केलं. त्याच्या आधी मी डॉक्टरी उपचार पुष्कळ केले. पण मला ह्या सेंटर समजलं. म्हणजे आमच्या मुलांनी त्यांच्या शेजारी एका व्यक्तीला चांगला फरक पडला होता, तुम्ही सांगितलं होतं. त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही तुमच्या वडिलांना इथे बोलवून घ्या आणि एक वेळा हे करून पहा. करून बघा. माझ्या मुलांनी सांगितलं की तुम्ही 15 दिवसासाठी कानी या आधी तिथून या. बरं काका, आल्यानंतर तुमचा काय अनुभव होता आपल्या थेरपी बद्दल? म्हणजे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे सुरुवातचे 10 दिवस खूप त्रास झाला. खूप त्रास झाला. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. होतं की आपण परत घरी जावं म्हणून. तर थोडं मग 11व्या दिवसापासून थोडं फरक. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला थोडासा त्रास जास्त वाढला तो. मग नंतर हळूहळू पुष्कळ कमी झाला. कमीत कमी 60-65% म्हणजे तुमच्या त्या मणक्यामध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 60-65% फरक पडला. बरं काका, तुम्ही सांगितलं की तुम्हाला वागता येत नाही. आता वागता येतं का तुम्हाला? दाखवा बरं जरा थोडंसं. आरामशीर वागता येतं. हा, आणि पायाला जो त्रास होतोय का तुम्हाला असं काय? नाही, आता सध्या तर नाही होत. म्हणजे फरक आहे त्याच्यामध्ये. तेव्हा होतो जसं सकाळी आपण उठलं तर थोडं पूर्वी जितका त्रास होत होता 60% पण कशाने फरक जास्त पडला तुम्हाला असं वाटतंय? मला बेड आणि मॅट जास्तीत जास्त तुम्हाला मॅट थेरपीने देण्यात आली. मला असं वाटतं की काकांनी ज्यावेळेस MP वरून काका आलेले थेरपीसाठी, तर काकांना इथं जास्त वेळ देता येत नव्हता, म्हणून काकांनी आपली मेंबरशिप जॉईन केली होती. 1-1.5 महिन्यामध्ये 60 ते 70% फरक पडलेला आहे की नाही? बरं काका, तुम्ही अजून एक सांगितलं की ऍसिडिटी, पित्त, त्याच्यामध्ये काय रिझल्ट वाटतंय? त्याच्यात भरपूर मला फरक झाला. आता मला अपचन सारखं काही होत नाही. खाणं पचतंय व्यवस्थित तुम्हाला? डायजेशन सर्व सुचारू झालेलं, एकदम व्यवस्थित वाटते. काय काकूंबद्दल काका सांगले की त्यांना झोप चांगल्या पद्धतीने लागते, जे झोप लागत नव्हती. बरं, आता या 1.5 महिन्याच्या थेरपीमध्ये तुम्हाला या गोष्टींमध्ये फरक पडते. किती खर्च केला काका इथे? तर काही जास्त नाही. 5,500 रुपयाची मेंबरशिप. म्हणजे मेंबरशिप आपली जी होती त्याच्यामध्ये आपली बेडशीट बाकीचं. मग घरच्यांचं आता काय म्हणणं आहे? म्हणजे मुलाला काय वाटते? जसं त्यांनी MP वरून बोलवलं तुम्हाला, मुलांना फार हे सॅटिस्फॅक्शन झालं की चला आपण त्याच्यासाठी आपले वडील ऑपरेशन. म्हणजे तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे की माझं ऑपरेशन टळलं. जर काका नसते झाले तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? ऑपरेशनसाठी पर्यायच नव्हता. बरं, आपलं काय सांगणार तुम्ही विश्रांतवाडी मॉम हेल्थ केअर बद्दल काय बोलणार? हे खूप म्हणजे चांगलं सेंटर आहे आणि येथे आल्यावर तुमचा नक्कीच जे आहे तुम्हाला जे त्रास आहे तो दूर होऊ शकतो, ही मला विश्वास आहे. म्हणजे आपली मॉम हेल्थ केअर नंबर 1 आहे. नंबर 1. ओके, नमस्ते काका.